अचानक तुमच्या मोबाईलची रिंगटोन वाजली आणि तुमचं हृदय धडधडायला लागलं आणि अचानक हाताला घाम आला आणि असं वाटतं की मोबाईल आता सायलेंट करून द्यावं. तर मित्रांनो, हा एक गंभीर आजार आहे. त्याचं नाव आहे टेलिफोबिया. ज्या लोकांना टेलिफोबिया असतो त्यांच्यासाठी फोनची रिंगटोन ही धोक्याची घंटा असते आणि त्यांना फोन उचलण्यासाठी भीती वाटते. मी फोनवरती नेमकं काय बोलू, एखाद्याने मला जर प्रश्न विचारला तर मी काय उत्तर देईल, असे अनेक प्रश्न या लोकांच्या मनात असतात. आजच्या डिजिटल युगामध्ये आपण सर्वत्र टेक्स्ट किंवा इमोजीचा वापर करतो, त्यामुळे बोलण्याची जी पद्धत आहे ती आता थांबलेली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात तेव्हा नेमकं काय बोलावं हे कोणाला कळत नाही. अनेकदा एखाद्या वाईट अनुभवातून याची सुरुवात होते, जसे की फोनवरती मोठं भांडण, कामाचा ताण किंवा एखादी वाईट बातमी. अशा वेळी मेंदू त्याला धोक्याचे संकेत समजतो. पण प्रत्येक वेळी फोन वाजल्यावर काहीतरी वाईट होणार असल्याची भीती वाटते. आता या टेलिफोबियावरती नेमकं उपाय काय आहेत ते आपण समजून घेऊया. ज्यांच्याशी तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं त्यांच्याशी बोलायला सुरुवात करा. आणि सर्वात आधी तुमच्या मोबाईलची रिंगटोन बदला. तुम्हाला जर एखाद्या रिंगटोनची भीती वाटत असेल तर तुम्ही शांत किंवा एकदम सायलेंट म्युझिक त्याच्यामध्ये रिंगटोनसाठी लावू शकता. कॉल उचलण्यापूर्वी दीर्घ श्वास घ्या, त्यानंतरच फोनवरती बोला. आणि हो, गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. डॉक्टर सांगतात की टेलिफोबिया लपवण्याऐवजी आपण सर्वांनी बोललं पाहिजे, हाच मोठा उपचार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी अर्थात एकमेकांशी बोललं पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा.